आणि आता बातमी आहे बीडमधून। आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी भेट दिली आहे। त्यांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि विचारपूस केली आहे। त्यासोबतच खोक्यानं मारहाण केलेल्या ढाकणे कुटुंबियांची सुद्धा भेट धसांनी घेतली आहे। यावेळेला ढाकणे कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचंही आश्वासन हे दिलेलं आहे। तसंच मारहाण चुकीच्या पद्धतीनं झाल्याचंही धस यांनी म्हटलंय। दरम्यान घर पाडण्याचा वन विभागाचा कोणता नियम आहे असा सवाल करत सुरेश धस यांनी निशाणा साधलाय। शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष 0% आले। जेवढा भी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 1% सुद्धा काम बाहेर दिसत नाही। आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं धंदा वन विभागाच्या लोकांनी फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं, 83च्या कायद्याने केलं तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली। त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे, जे घर आहे ते 60 वर्षापूर्वीचं आहे। दातांना इजा झालेली आहे, ते बाजूला निघलेले आहेत, मुलाला पायाला लागलेला आहे आणि मुक्कामार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले। ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात। ती फिर्याद रास्त आहे। मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडन्या फेल आहे। यापूर्वी ते 2 वेळा मला स्वतःला भेटले होते। मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला। आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्चसुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेन।